अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे। भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्या सोबत आहे। लव्ह जिहादचा कायदा सरकार आणू पाहत आहे, किती महत्त्वाचा आहे राज्याच्या दृष्टीने हा कायदा? नाही, लव्ह जिहादच्या अशासकीय विधेयक मी स्वतःच गेल्या अधिवेशनात मांडलं होतं आणि त्याच्यावर विस्तृत चर्चा त्यावेळेला सभागृहात झाली होती। कारण लव्ह जिहादच्या माध्यमातून महाराष्ट्राची डेमोग्राफी बदलण्याचं एक मोठं षडयंत्र त्या ठिकाणी रचलं जातं आहे, हा माझा आरोप होता। आणि त्याच्यामुळे सरकारने त्याच वेळेला उत्तर देताना असं म्हटलं होतं की आम्ही लव्ह जिहादचा कायदा लवकरात लवकर आणणार आहोत आणि त्यामुळे अत्यंत स्वागतार्ह बाब आहे। या कायद्याचं आम्ही स्वागत करतो आणि या कायद्याची अंमलबजावणी 100% होईल याच्याकरता सुद्धा आम्ही प्रयत्न करू। नक्कीच आता रोहित पवार हे बारामतीमध्ये गेलेले, त्या ठिकाणी बरीच मोठी गर्दी जमली आहे। अजितदादांच्या समर्थकांची, कार्यकर्त्यांची, रोहितदादांच्या समर्थकांची घोषणा दिल्या जात आहेत आणि कारवाईची मागणी केली जाते। परिस्थिती चिघळते असं वाटतंय? नाही, परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, पहिला मुद्दा। आणि त्याच्यामुळे केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी चौकशी चालू आहे, DGCA चौकशी करत आहे, राज्य सरकारने सांगितले आम्ही CBI इन्क्वायरी मागितलेली आहे। असं असताना एका दुर्दैवी घटनेचं राजकारण करण्याचा प्रयत्न आहे असं माझं मत आहे। रोहित पवार यांच्यावरती आक्षेप आहे ज्या पद्धतीने ते वागतायत किंवा आरोप करतायत? आपणही पाहिलं, काल पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी FIR दाखल करण्याचा प्रयत्न केला। याच्यापूर्वीसुद्धा त्यांनी असंच एका प्रकरणामध्ये केलं होतं आणि त्याच्यामुळे या पद्धतीचं राजकारण कोणी करू नये एवढीच आमची इच्छा आहे। संजय राऊत यांची पण त्यांनी काल भेट घेतली आणि सविस्तर माहिती दिली त्यांना। एकंदरीतच कसं पाहता, याचं राजकारण होतंय महाराष्ट्रामध्ये? 100% याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हणायला वाव आहे। आपण पाहतोय की मालेगावमध्ये महानगरपालिकेमध्ये नमाज पठण झालं। आता भाजपसहित इतर जे हिंदुत्ववादी संघटना आहेत त्या पण आक्रमक आहेत, हनुमान चालिसाचं पठण करणार असा प्रण घेतलाय त्यांनी। कसं पाहता? विरोधक म्हणतायत की कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय आणि जातीय समीकरण सलोखा बिघडवण्याचा सरकारचा प्रयत्न। नाही, मग विरोधकांनी आधी नमाज पढण्याबद्दलची काय भूमिका घेतली, काँग्रेसने काय भूमिका घेतली आहे आणि त्याच्यामुळे महानगरपालिका बरखास्त करणं हाच त्याच्यावरचा खरा उपाय आहे असं माझं मत आहे। असलम शेख म्हणतात की लव्ह जिहाद कायदा अंमलात आणण्याची काही गरज नाही, सरकार राजकारण कर। नाही, असलम शेख म्हणणारच ना, कारण त्यांच्या मतांचा प्रश्न आहे। असं म्हणणाऱ्यांच्या मतांवर तर ते निवडून येत आहेत असलम शेख, त्याच्यामुळे त्यांना असं म्हणण्याशिवाय पर्यायच नाही आहे। पण असलम शेखना मी एवढंच सांगतो, जी अवस्था जितेंद्र आव्हाडांची झाली, कैसा हरा दिया, अशी पाळी असलम शेखवर पुढच्या निवडणुकीत 100% येणार आहे। आमची बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे अतुल भातखळकर यांनी। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।